मी सर्वप्रथम या 10व्या राष्ट्रीय परिषदेच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याच्या उद्घाटनाकरता बबनरावजींनी आणि महासंघाने मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। खरं म्हणजे परिणयजींनी या ठिकाणी सांगितलं की ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतून 2005 साली झाली, पण तायवाडे सर आणि परिणयजी दोघेही मान्य करतील की 2005 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासून सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय। मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिनलची उत्पन्न मर्यादा ही केवळ 1 लाख रुपये होती, त्यावेळी 2000 साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून विधानसभेतनं त्या काळामध्ये तो 1 लाखावरनं 2.5 लाख रुपये नॉन क्रिमिलियर ही 2003 साली 4 साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं आणि त्यावेळी बबनरावजी तायवाडे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं। आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी ओबीसी महासंघाशी हा गेल्या 25 वर्षाचा संबंध आहे आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही। आणि म्हणूनच सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींच्या संदर्भात अनेक वर्ष या संघर्षामध्ये मी सातत्याने सामील होतो आणि ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी मिळालेल्या संधीचा उपयोग करून ओबीसी समाजाकरता जी काही चांगले निर्णय करता येतील ते निर्णय सातत्याने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। मला अतिशय आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले। आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल पण हे निर्णय करून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे। बबनरावजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी परिणयजी असतील किंवा आमचे सचिनजी असतील, पूर्ण ही जी टीम आहे या टीमने इतका सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला की त्यामुळे एक एक निर्णय आम्ही घेत गेलो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कागदावर निर्णय राहिले नाही, मागे पुढे झाले असतील, कदाचित काही कमी झालं असेल, काही अधिक झालं असेल, पण घेतलेला एक एक निर्णय हा आपण पूर्ण करण्याचं काम केलं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्टेलचा जो निर्णय होता अतिशय कठीण काम होतं, पण आता आपण जवळपास 54 हॉस्टेल सुरू केले आहेत, उरलेले हॉस्टेलही आता सुरू होत आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल असेल किंवा ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्याकरता आपण 60,000 रुपये त्यांना देण्याची योजना सुरू केली। ती योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून आमच्या मुलांकरता शिक्षणाची दारं आपण खुली केली। यासोबत आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता पहिल्यांदा परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली आणि आज मोठ्या प्रमाणात आपली मुलं परदेशात देखील शिकतायत। अर्थात आता महासंघाची मागणी आहे की याच्या थोडा विस्तार केला पाहिजे, अधिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे। नजीकच्या काळात जरूर त्याचाही विचार आपण हा निश्चितपणे करू। पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही ओबीसी समाजासोबत मी अतिशय कन्व्हिक्शननी या ठिकाणी आहे। माझ्याकरता ओबीसी समाजासोबत राहणं हा काही
कुठल्याही राजकीय फायद्याकरता मतांकरता विषय नाही, तर माझं एक कन्व्हिक्शन आहे की या देशातला ओबीसी समाज हा या देशाच्या पाठीचा कणा आहे. या समाजाने या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये पायव्याचं काम केलेलं आहे आणि ओबीसी समाजातल्या विविध जातींनी, आमच्या बारा बलुतेदारांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आपला गावगाडा चालवण्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे, आज आपल्या सरकारला आणि देशाला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल.